पश्चिम महाराष्ट्रातला दौऱ्याचा आजचा खरं तर तिसरा दिवस आहे. कसा प्रतिसाद मिळतोय? ठिकठिकाणी तुम्ही सभा घेताय, काय म्हणतोय समाज? समाजाला अन्याय सहन होत नाहीये. बावनकुळे यांनी शिरसटने केलेली चूक दुरुस्तच झाली पाहिजे हे समाजाचं म्हणणं आहे. नसता सरकारच्या विरोधात मराठा समाज ताकदीनं खूप पेटून उठलेला आहे. मराठा समाज स्वतःच्या लेकराची मराठा समाजाला जाणीव झाली. ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाता कामा नये आणि इतका अन्याय मराठा समाजावरती होऊ नये ही मराठा समाजाची इच्छा आहे. आणि जाणून बुजून तेच केलं गेलं. नेमकं मंत्रिपदाचा गैरवापर करून अन्याय बावनकुळ्याकडून मराठा समाजाच्या लेकरावरती झाला. नवीन डाव शोधतायत. नवीन सरकार म्हणजे मराठा समाजाच्या नोंदी रद्द कशा करायच्या, काहीतरी खोटं बोलायचं, काहीतरी आता वेगळंच सुरू बावनकुळे करतोय. हे नोंदीत कुठं कूच लिहिलेलं आहे, कुठं कुणबाच लिहिलेलं आहे, कुणबीचे नीट ओळखतच नाही आणि ते पेनानेच लिहिलेलं आहे. मग पेनाने लिहित होतं, मग लिहितो घोडे. मग बाकी पेनानं नसते ते तर कशाने लिहित असते? बरं, हे आहे तर हे खरं आहे, समजा कुणबी आहे हे, पण अक्षरात बदल आहे. मग आता अक्षरात बदल नसतो का? आपल्या गावागावात तलाठी आलेले बदलले का नाही बदलले? का 50-60 वर्ष एकच तलाठी आहे, 200 वर्ष एकच तलाठी आहे, असं आहे का? दर वर्षाला तलाठी बदलतो, अक्षर बदलणार ना. पूर्वी सातबारे लिहिताना पेनानं लिहिले जायचे, आता प्रिंटेड आहेत. पण पूर्वी लिहिले जायचे पेनानं. मग समजा आपल्याला एखाद्या दिवस अचानक सातबारा लागला तर आपण सज्जावरती म्हणजे तलाट्याच्या सज्जाच्या त्या कार्यालयावरती धावत पळत आपल्या आजोबा पंजोबा जायचे, म्हणायचे आज सातबारा लागतो, दे रे पटकून. तर मग त्यांनी पटापट पेनानं लिहायचा आणि द्यायचा. अशी सिस्टम होती. बावनकुळ्याला काही अक्कलच आहे का नाही मला कळायला. अशी सिस्टम होती. मग ते काही तलाट्याचे चांगले अक्षर असायचे, काहीचे चांगले नसायचे. काही लगेच वर्ष अक्षरात बदल, खाली कस काय बदल, खाली अक्षरात बदल, वरच्या आरक्षणासारखा दिसणार. अरे तो काय बधीर झाला का, तो डोकं सरडे. आणि हे अधिकारी म्हणणार कुणाकडे महसुली पुरावा नाही. मग महसुली पुरावाच नाही, तुम्ही मग कस काय देता? आता वावर नाहीत काय काय मराठ्यांकडं, त्यांच्या जन्म मृत्यूच्या दाखल्यावरती नोंदी येतात. कुणी हॉस्पिटलला गेलेले आहेत, कुणी जेलमध्ये गेलेले आहेत, तिथं नोंदी होत्या. कुणी 10व्याला गेलेले आहेत, तिथं बी संस्थानाकडे नोंदी आहेत. मग तुम्ही अशी कोणची भाषा? म्हणजे अक्षर बदललं, कुठं हातानेच लिहिलं, शाईचं हे, आणि मग कशाचं असतं? शाईचं नसतं आणि पियानाचं नसतं तर असतं कशाचं? म्हणजे नवीन घाट मराठा समाजाने जागं होणं खूप गरजेचं आहे. हे जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करायला यांना सातारा संस्थांचं, कोल्हापूर, औंध, पुणे आणि हैदराबाद गॅझेटियरचं GR देणं आणि मराठ्यांना आरक्षणात घालणं यांच्या जीवावर आले. म्हणून यांनी जाणून बुजून खेळ सुरू केला. आता तुम्ही वारंवारच्या पत्राचा उल्लेख करताय, बावनकुळेंनी जे पत्र दिलंय, आता एक माहिती समोर आलेली आहे की ते पत्र फक्त चौकशी करण्याच्या अनुषंगाने दिलेलं होतं, रद्द करण्याच्या अनुषंगाने दिलेलं नव्हतं, असं एक माहिती समोर येत आहे नुकतीच. मागणी काय आहे ती नीट वाच म्हणा. त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट काय करून दिली तुला आता बावनकुळे एक सांगतो, ते ऐका आणि फडणवीसांना सुद्धा सांगतो. तुम्ही काय म्हणलात त्या दिवशी भाषात बोलताना तुमच्या मीडियाला? सरकार जात पडताळणी समितीत हस्तक्षेप करत नाही, तो सरकारला अधिकार नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे काम व्हॅलिटीचं करावं लागतं, असं तुम्ही म्हणला. मग बावनकुळ्याला सुप्रीम कोर्टाने अधिकार दिले का इन्व्हेस्टमेंट करून द्यायचे? कसं दुटप्पे बोलणार आहे तुम्ही? सरकार हस्तक्षेप करत नाही कुणबी याच्यात, आणि पत्र पण तुम्हीच काढता, इन्व्हेस्टमेंट तुम्ही करून देता, हस्तक्षेप करता. किती येड्यात काढणार जनतेला तुम्ही? किती येड्यात काढणार? आहे ना मीडियासमोर हे तर उघड. सरकारचा हस्तक्षेप त्याच्यात नाही. जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, जजमेंट प्रमाणे काम करते. सरकार हस्तक्षेप करत नाही. आणि मग बावनकुळ्याचं पत्र काय? हस्तक्षेप नाही काय देऊ? काय देऊ? त्या मागणीला प्रथम स्थान दिलं त्यांनी, अवैध करा म्हणून. लिहून ती काय म्हणते त्याला, ती सांकेतिक भाषा आहे काहीतरी ती. खूप मंत्र्यांच्या ओळीने सांगितलंय मला हे.
PS नी सांगितलंय, उपसचिवांनी सांगितलंय. ही सांकेतिक भाषा असते. एखाद्याची मागणी करायची असली आणि जवळचा जर माणूस असेल तर त्याच्यावरती असं लिहिलं जातं. लिहिणं म्हणजे या मागणीला प्रथम ग्रेड द्यायचा, प्रथम मान्यता द्यायची, हे काम तातडीनं करून घ्यायचं. करून त्वरित सरकारकडे, शासनाकडे कारवाईचा आदेश पाठवायचा, कारवाईचा दस्तऐवज प्रस्ताव पाठवायचा सांगितलंय. तुम्ही हस्तक्षेप करत नाही म्हणतात ना, मग यांनी प्रस्ताव कशाला मागितला? झक मारायला कशाला मागितला? करून प्रस्ताव शासनात सादर करा, ताबडतोब, त्वरित. त्वरित शब्द आहे त्याच्यावर. म्हणजे कारवाई कशावर करा म्हणतात? अवैधवर. याने लिहिलं आणि त्याच्या खाली त्वरित कारवाई सांगितलं, प्रस्ताव पाठवा. म्हणजे अवैध करून प्रस्ताव पाठवा आणि म्हणता हस्तक्षेप करत नाही. तू किती स्पष्टीकरण दी, तू चुकलेला आहे हेच मान्य कर. तुला आणखीन बी बावनकुळ्या सांगतो, तू संपून जाशील, तो यामुळे सगळा पक्ष संपल. आणखीन हातातून गेलं नाही. तू मराठीच्या अंगावर घेऊ नको. तू चूक केली हे मान्य कर. फडणवीसांनी आणि शिंदेनी सुद्धा चूक मान्य करावं. ही चूक केली आमच्या दोन्ही मंत्र्यांना, आम्ही सुधारतो. एकदम सोपं होईल. आणखीनही तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही. लावून धरू नको. लावण्याच्या नादात मराठे तुम्हाला घरी लावते. केलेली चूक दुरुस्त करा, अन्यथा शिवसेना भाजप उद्ध्वस्त करून टाकेल, असं वडाळ्याच्या सभेतून तुम्ही जाहीर इशारा दिला. शिंदेचे 25 आमदार, भाजपचे 25 आमदार, एकूण 50 आमदार पाडण्याचा इशारा दिला. त्यावरून प्रवीण दरेकरांनी एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणजे मागच्या निवडणुका तुम्ही जर लढले असते तर त्या ठिकाणी ते तुमचं दिसून आलं असतं. तुम्ही विरोध करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनतेनं निवडून दिलं. त्यामुळे तुमची पाडण्याची क्षमता त्याच वेळी सिद्ध झाली, असं खोचक तुला प्रवीण दरेकरांनी तुम्हाला कळन ना म्हणा. तुला कळन. थांबतो थोडं. तुझे मराठ्यांना हिनवतो ना, लोक म्हणते तो मराठ्याचा आहे, कोणाच्या पोटचा आहे ना. मराठी सांगतील तू मराठ्याला जे हिनितो ना, सरकारच्या बाजूने बोलितो, अपमान करतो मराठ्यांच्या लेकराची, द्वेष येतो आहे मनात मराठ्यांचा, तुला थोड्या दिवसात दिसत. थोडं कळकाळ, पण सापड बी त्या टायमाला. तू एका बापाचा असल्यासारखा ना, तू फक्त थांब थोडे दिवस. पण तुला कळन क्षमता मराठ्यांची काय आहे आणि कशी आहे. तुझी हिनीतून गरीबाच्या लेकराला मराठ्यांच्या तू हिनीतून याची किंमत तो ह्यामुळं फडणवीसला मोजावं लागते का नाही. थोडे दिवस थांब म्हणतो. पण आंदोलनाच्या ठिकाणावरून, सभेच्या ठिकाणावरून वाटेल ते बोलणं, वाटेल त्या गर्जना करणं हे योग्य नाही, असं सुद्धा प्रवीण दरेकर म्हणतात. जाऊ दे आता मला ना, मी त्याला थांबा ना, नीट करतो. नका चौथोडू मला, थोडं थांबतो. मी त्याला नीट करतो. फडणवीसांमुळे त्याचा किती देवारा होणार, थोडं थांब म्हणतो. थोडं थांब फक्त. तुला सगळे नादा पुरे करतो आम्ही. तू काळजी नको. तू इतकं हिनवायला लागला ना मराठ्याला, जी तुच्छ वागणूक देण्याची पद्धत आहे ना तुमची पक्षासाठी, नेत्यासाठी, कारण तुम्ही नवरे करून घेतले पक्षावले, त्यामुळे तुम्हाला मराठा बाप वाटतच नाहीये. कारण का आता ते वड्या उघडीच्या अवलादीला काय बोलू मी. चूक दुरुस्त करा, अजून तरी काही चूक दुरुस्त होण्याच्या मार्गावरती दिसत नाहीये. तुम्ही चांगली गोष्ट आहे. सांगताय चूकच दुरुस्त करू नये त्यांनी, चांगली गोष्ट आहे. मराठ्यांचा असंच वाटलं करावं त्यांनी, मग मराठी त्यांना दाखवते. मराठा आरक्षणाला नेमका खूप कोणाकडून घातला जातोय. आजच सकाळी आलेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. न्यायमूर्तींची बदली झाली. त्यांच्या शाळाच आहे. द्यायचं पण यांनी, काढून पण यांनीच घ्यायचं. कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आता ते सिद्ध झालेलं. ECBC देणार पण हेच, काढून पण हेच घेणार. EWCS देणार, काढून पण हेच घेणार.